तर सर्व देवांना आधी ताट बनवलं जातं आणि मग आम्ही जेवण करतो। तर सर्व जेवण वगैरे झालं, आवरून वगैरे झालं आणि त्यांना जरा काम होतं गावात, तर गावात गेले ते। आणि त्यानंतर मम्मीनी मला सांगितलं होतं की थोडंसं खोबरं वगैरे जे आहे, खोबऱ्याची बर्फी बनवायची होती आम्हाला, तर त्यासाठी खोबरं किसून ठेव आणि तयारी करून ठेव, म्हणजे मी आली की फक्त बर्फी करायचं राहील। तर मग इथे मी खोबऱ्याची वरची जी पाट असते ब्लॅक कलरची, ब्राऊन कलरची, तर ती काढून घेतली आणि त्यानंतर जाड किसणी घेतली आणि त्याने छान असं जाड किस करून घेतला, म्हणजे मिक्सरमध्ये जेव्हा आपण बारीक करतो ना तर छान बारीक पण होतं। तर खोबऱ्या बर्फीसाठी लागते ती म्हणजे आपल्या दुधाची साय, तर मग ती जवळपास 2 लिटरची दुधाची साय आहे तेवढी। तर मी जवळपास 1 मोठी वाटी भरून साय होती, तर ती आधी कढईत, गरम कढईत टाकून घेतली आणि ती छान असं म्हणजे मेल्ट करून घेतली आणि त्यानंतर 2 वाटी साखर ॲड केली। तर इथे जवळपास 1 नारळाचा किस केलेला आहे आपण, तर त्यासाठी 2 छोट्या वाट्या म्हणजे जवळपास मीडियम साईजच्या वाट्या आहेत, तर त्या 2 वाट्या साखर घेतली। जसं तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकतात, कमी जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम नाही। कुणाला गोड कमी आवडतं तर कुणाला जास्त गोड लागतं, तर इथे आम्हाला खूप गोड लागतं म्हणून मग 2 वाटी साखर घेतली आणि जो काही आपण खोबऱ्याचा किस केलेला होता मिक्सरमधून बारीक, तर तो टाकून घेतला। त्यानंतर सर्व सारण एकजीव करून घ्यायचं, म्हणजे आपण जी उलटणी आहे ना त्याने छान एकसारखं हलवत राहायचं आहे। जवळपास 10 ते 15 मिनटं लागतात जे आपलं सारण आहे, जे बर्फीसाठी आपल्याला जशी कन्सिस्टन्सी लागते तर ते होण्यासाठी आपल्याला जवळपास 10 ते 15 मिनटं लागतात। तर इथे जर तुम्हाला हवं असेल ना तर खवा पण ॲड करू शकतात, पण आपल्याला खूपच आता घरात नेहमी खवा नसतो, जर वाटलं तर तुम्ही ॲड करू शकतात, नाही टाकला तरी काहीच प्रॉब्लेम नाही, तरी छानच लागतात। तर इथे मम्मींनी खवा नव्हता तर खवा नाही टाकलेला आहे, फक्त साय आणि साखर आणि खोबरं, बस इतक्या 3 गोष्टी घेतलेल्या आहेत। आणि थोडं नंतर चवीसाठी इलायची पूड टाकायची आहे। तर इथे शूट करायच्या वेळेस विसरलो आहेत शूट करताना टाकायचं, तर मम्मींना सवय नव्हती तर मम्मींकडनं आधीच टाकलं गेलं, तर मग नंतर ॲड करायला जरा जास्त होईल म्हणून आम्ही ते शूटसाठी ॲड केलेलं नाही आहे। तर ऑलरेडी इलायची पूड पण टाक। तर बघू शकतात मम्मीनी किती वेळ ते सारण होतं ते चाळलेलं आहे आणि कशी कन्सिस्टन्सी झालेली आहे, तर खूप सारं घट्ट झालेलं आहे ते सारण। तर त्यानंतर ताटाला आपण तूप लावून घेतलेलं होतं आणि मगच त्यावर ते सारण टाकायचं आहे आपल्याला खोबऱ्याचं, आणि आधी उलटणीने थोडंसं प्रेस करून घेतलं आणि मग नंतर हाताने, तर खूप चटके लागत होते मम्मींना, पण तरी मम्मींना म्हणजे कारण ते गरम गरमच करायचं असतं, पसरवायचं असतं, तर चटके पण खायचे असतात, तर म्हणून मला भीती वाटते करायला। तर मम्मींमध्ये खूप हिंमत आहे आणि त्यानंतर थोडंसं 10 मिनटं थोडंसं गार होऊ द्यायचं आणि त्यानंतर मग आपण असं चाकूने वड्या पाडून घ्यायच्या आहेत। आणि बघू शकतात किती छान आपली खोबऱ्याची वडी तयार झालेली आहे, किंवा तुम्ही खोबऱ्याची बर्फी म्हणू शकतात। तर आम्ही वडी नाही बोलत, तर आम्ही खोबऱ्याची बर्फीच बोलतो, आणि ओल्या खोबऱ्याची तेही, तर खूप छान लागते आणि मम्मी खूप छान बनवतात। तर नक्कीच मी त्यांच्या गव्हाच्या पिठाच्या शिऱ्याचीही तुम्हाला रेसिपी शेअर करेन। तर इथे आम्ही निघालो आहेत नाशिकसाठी, तर किट्टूला आजीने दिलेले आहेत पैसे। मॅडम अशा खूप खुश आहेत आणि मी व्हिडिओ करत होते तर मम्मींना ते थोडंसं लाजल्यासारखं झालं की काय पूनम काय करत असते, तर असं आम्ही त्यांना बाय केलं आणि निघालो नाशिकसाठी। जर आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल, तर नक्कीच लाईक, शेअर आणि खूप खूप कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका।